जे पेशंट असतं ना, त्या पेशंटचा डॉक्टरवर खूप विश्वास असतो आणि डॉक्टरही त्याच पद्धतीने वागतात. मग एरवी कधी जर डॉक्टरकडं पेशंट संदर्भात जर ती दवा नसेल, तर डॉक्टर पेशंटला बाहेरून दवा आणायला सांगतात. परंतु पेशंटला दुरुस्त करण्याचा डॉक्टर प्रयत्न करतात. पेशंट हे डॉक्टरांना कधीही देव मानतात. आज जो इस वीडियो को पूरा देखेगा और सच्चे मन से कमेंट में हर हर महादेव लिखकर चैनल को सब्सक्राइब करके लाइक करेगा तो उसकी मनोकामना अवश्य पूरी होगी। कारण डॉक्टर हे पेशंटला नीट करतात. एखाद्या पेशंटचं दुखायला लागलं, एखाद्या व्यक्तीचं दुखायला लागलं ना, त्यावेळेस देवापेक्षाही लोकं डॉक्टरला जास्त देव मानतात. कारण डॉक्टर हाच असतो, की जो बिमारी दुरुस्ती करतो. स्टोरी एकदा समजून घ्या. ही स्टोरी पूर्ण पहा. कारण एवढ्या छोट्याशा वाक्यामध्ये मी तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. संपूर्ण जर प्रकरण तुम्ही ऐकलं, तर तेव्हा तुम्हालाही वाटेल, की खरंच या दुनियामध्ये असं पण होतंय का? तर स्टोरी काय आहे? संपूर्णपणे बघा. एक पेशंट जगण्यासाठी प्रत्येकाला एक आनंद असतो आणि प्रत्येकाला जगावंसं वाटतं. या दुनियात मला सांगा कोणालाच मरावं वाटत नाही. कोणती व्यक्ती, कोणतीही स्त्री असो, लेडीज असो, जर बिमार पडले तर ते डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरच्या इलाजावर पेशंट बरा होतो. असं होत नाही की ते बिमार पडले आणि डॉक्टरकडे गेले नाही. कारण जे दुःख लागतंय ते भयंकरी असतंय म्हणून लवकरात लवकर डॉक्टरकडे पेशंट जातात आणि डॉक्टर पेशंटला नीट करण्याचा प्रयत्न करतात. तर आजची जी घटना झालेली आहे, ही असं प्रकरण झालंय की दोन अंध व्यक्ती, पती आणि पत्नी आणि त्या अंध व्यक्तींना 3 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी. दोघंही अंधे आहेत. दोघांनाही असं हार्ड काम करता येत नाही किंवा कोणतंच काम करता येत नाही. त्यांचा उदरनिर्वाह केवळ ते जे काही पैसे मागतील त्याच्यावरच चालतो. मग ते दिवसातून 100 येवो, 50 येवो, कितीही येवो. यावर काही लोकांचं म्हणणं असतंय, की याच्यातलं एक जण चांगला असेल, तर दुसऱ्यांना काहीतरी यांचा उदरनिर्वाह करून यांना शासन पैसे देतंय त्यांच्या अंधाधुंदीला. त्यांच्या परिस्थितीला शासन पैसे देतं, शासन जबाबदार आहे. असं करून काही लोकं तर यांना पैसे देत नाहीत. परंतु खरोखर काही लोकांची जर परिस्थिती बघितली, तर खरोखर नाजूक असते. त्यांना इन्कमचं स्रोतच नसतं. यामध्ये सर्वात मुख्य व्यक्ती म्हणजे अंध आहे. जे अंध व्यक्ती असतात ना, त्यांना खूप त्रास असतो. परंतु त्यांना एक देवानं दिलेली जी शक्ती असते, ती खरोखरच मानावी लागते. त्यांचा परिपाठ झालेला असतो. एवढे अंध व्यक्ती असतात, एवढे अंधे असूनही बरोबर त्याच गल्लीमध्ये, त्याच दिशेने ते येतात. गल्ल्या प्रत्येक वेळेस बदलतात, परंतु त्यांचा जो माइंड सेटअप आहे, तो खरंच चांगलाच मानावा लागतो. उदाहरणार्थ एखादा व्यक्ती जर घराजवळून 2-3 किलोमीटर जात असेल, परंतु बरोबर तो त्याच ठिकाणी, त्या क्षणी आणि बरोबर काठीच्या दरावर त्याच गल्लीमध्ये येतो. ही खरंच एक दैवशक्तीच आहे. परंतु ह्या लोकांच्या मध्ये पण एक काय असतं, अडचणी येतातच. अडचणी तर सर्वमागेच असतात. ज्यांना डोळे आहेत त्यांना आणि ज्यांना डोळे नाहीत. परंतु ज्यांना डोळे आहेत त्यांना जास्त अडचणी येतात आणि जे अंधाधुंद आहेत त्यांना कमी अडचणी असतात. त्यांना सगळ्यात मोठी अडचण असते म्हणजे रस्ता क्रॉसिंग. आणि खरोखर ज्यांना डोळे नसले ना, तर त्यांना हेही वाटत नाही की आपलं शरीर असेल तरी कसं. खरोखर. तर काय झालं, या 2 व्यक्तींची म्हणजे पती-पत्नींची ही गोष्ट आहे. त्यांना 3 वर्षाचं बाळ, जे मुलगा आणि 5 वर्षाची मुलगी. मग प्रश्न येतो की हे दोघं अडचणीच असतात. यांचा उदरनिर्वाह करणं अशक्य असतं. कारण स्वयंपाक करणं कठीण. त्यातल्या त्यात यांना कोणी देत पण नाही. हा एक मोठा प्रश्न. खायचं कसं हाही मोठा प्रश्न. पैसे दिले तर दाणे आणायचे कसा हा प्रश्न. दळून आणायचे कसा हा प्रश्न. स्वयंपाक करायचा कसा हाही प्रश्न. गॅस कसा लावायचा हाही प्रश्न. खूप मोठे प्रश्न या लोकांच्या समोर असतात. आता काय होतं, यांना लेकरं तर झालेलीच आहे. परंतु यांचा उदरनिर्वाह म्हणजे पुढचं शिक्षण कसं करायचं, काय कसं करायचं हाही मोठा प्रश्न असतो. आणि यांच्या अडचणी आहेत, जे की परिस्थिती, या परिस्थितीला अनुसरून यांची जी अडचण आहे, ती अडचण खूप टेन्शन देणारी अडचण. म्हणजे यांची लेकरं शिकतील काय आणि कसं असतील हेही काही सांगता येत नाही. अडाणी आहेत का, हुशार आहेत, कसे असतील हेही काही सांगता येत नाही. कारण अक्षरशः मानवी जीवनच यांनी पाहिलेलं नसतं. मानवी स्ट्रक्चर सुद्धा पाहिलेलं नसतं. आणि यांच्या शिक्षणाची
फक्त यांनी कानाने ऐकलेलेच एवढे शब्द यांच्या कानावर आलेले असतील की हा शिकून अमुक झाला, तो शिकून तमुक झाला, हा शिकून इंजिनियर झाला, डॉक्टर झाला, शिपाई झाला, चपराशी झाला, जे झाला ते झाला, परंतु हे काही शिक्षणातूनच झालं. आता शिक्षण काय आहे हे फक्त यांना याचं आकलन झालेलं असतं, परंतु खरंच शिक्षण कुठे, कॉलेज कसं असतं, शाळा कशी असते, शिक्षक कसे असतात, काय शिकवतात, यापासून तर हे अंधे लोक मुळच दूर असतात, यांना काहीच माहीत नसतं. आणि अशाच परिस्थितीत मग जर यांना अशा अडचणी येत असतील तर कसं. मग असंच या डॉक्टरांनी एका डॉक्टरांना सल्ला दिला, पण तो सल्ला काय आहे तो आपण बघूया. हे अंध पती पत्नी यांना जो मुलगा मुलगी आहे त्यांच्या शिक्षणाची यांना आवड लागलेली असते. अंधा व्यक्तींना त्यांना वाटावं असतं की त्यांचा मुलगा मुलगी शिकायला पाहिजे, काहीतरी बनले पाहिजे. आणि अशातच त्यांचा संसार चालू असतो. त्या संसारामध्येच ती अंध व्यक्ती गर्भवती राहते. अंध ती लेडीज आहे ती गर्भवती बनते. आणि गर्भवती बनल्याच्या नंतर तिला माहित नाही की तिला काय झालंय, परंतु तिला त्रास होऊ लागतो. आणि त्रास होऊ लागल्याच्या नंतर मग ती जे गणपती मंदिर आहे, नर्सिंग होम जे गणपती नर्सिंग होम आहे तिथे जाते. आणि तिथे गेल्याच्या नंतर चेकिंग करते. तर त्यावेळेस डॉक्टर त्यांना सांगतात की तुम्हाला जवळपास 5 महिने झाले आणि तुम्ही हे आता बाळ पाडू नका. तुम्ही जर हे बाळ पाडाल तर दूषित आहे, कारण तुम्ही जर हे बाळ आता पाळणं योग्य नाही. म्हणून डॉक्टर त्यांना असा सल्ला देतात की तुम्ही हे बाळ पाडू नका. ज्यावेळेस तुम्हाला बाळ होईल त्यावेळेस हे बाळ आपण दत्तक घेऊ आणि दत्तक घेऊन हेच बाळ मी माझ्या भावाला देतो. आणि तुम्हाला याचं जे काही बाळ दत्तक घेतलंय याच्या बदली तुमचे जे मुलांचं शिक्षण आहे, तुमची जी मुलगी आणि मुलगा यांचं शिक्षण मी पूर्ण करतो. यांचं जे काही शिक्षण असेल या शिक्षणाचा खर्च मी लावतो आणि यांचं शिक्षण पूर्ण करतो. तुम्ही हे बाळ पाडू नका. त्यावेळेस जी अंध व्यक्ती आहे लेडीज ती होकार करते, ठीक आहे म्हणते, चालेल. मग असे दिवसेंदिवस चालले जातात. ज्यावेळेस तपासणी होती त्यावेळेस 5 महिने झालेले असतात लेडीजला. असे दिवसेंदिवस जातात आणि त्या लेडीजची जी प्रेग्नेन्सीचा जो पिरियड आहे तो पूर्णपणे भरतो. मग नंतर या लेडीजची दुखायला लागते. दुखायला लागल्याच्या नंतर मग या लेडीजना या गणपती नर्सिंग होममध्ये आणलं जातं. आणलं गेल्याच्या नंतर मग तिथे या लेडीजचं बाळातपण होतं. बाळातपण झाल्याच्या नंतर ही लेडीज प्रसूती होते आणि प्रसूती झाल्याच्या नंतर ही प्रसूती सुद्धा नॉर्मल होऊन जाते. नॉर्मल झाल्याच्या नंतर मग उलट 2 दिवस होऊन जातात आणि 2 दिवस झाल्याच्या नंतर डॉक्टर बिना विचारताच ऑपरेशन करून टाकतात, जे बेबी क्लोथचं. ऑपरेशन केल्याच्या नंतर मग 2 दिवस तर झालेले असतात, परंतु या आईंना बाळ बघायची एक इच्छा होते की यांचं बाळ यांना बघायचं. त्यावेळेस डॉक्टर त्यांना उत्तर देतो की तुमचं बाळ आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. आणि उत्तर देताना सांगतो की तुमचं जे ऑपरेशन झालंय ते ऑपरेशन आम्ही बेबी बंच केलंय आणि प्लस तुमचं साधी डिलिव्हरी झाली याचीच आमची पावणे 2 लाख रुपये झाली, हे तुम्ही द्या. हे तुम्ही पैसे द्या आणि तुमचं बाळ तुम्ही रिटर्न घ्या, असं डॉक्टर त्यांना सांगतो. एक तर आमचे पैसे द्या, नाहीतर तुम्ही बाळ द्या. प्रश्न असा इथं अडचणीत येऊन जातो. आणि अडचणी आल्याच्या नंतर मला सांगा, जे ट्रेनमध्ये जे पती पत्नी आणि दोघंही अंधी आहेत, जर ट्रेनमध्ये इकडे तिकडे भीक मागून जर त्यांचा घराचा उदरनिर्वाह ते करत असतील तर पावणे 2 लाख रुपये या डॉक्टरना द्यायचे कसे. डॉक्टर सोबत जे बोलणं झालं होतं आणि डॉक्टरची यांच्यासोबत जी चर्चा झाली होती, जी तुमचं बाळ आम्ही आमच्या भावाला दत्तक देणार आहोत आणि तुमचे शिक्षण बाळ जे लहान 2 मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च सुद्धा आम्ही उचलणार आहोत, तर हे सर्व डॉक्टरनं धुळीस लावलं. डॉक्टर यावेळेस बोलले की आम्ही असं काही बोललो नाही, तुमच्या ऐकण्यात गलती झाली. एवढं सांगू नये मग ते बाळ डॉक्टरने त्यांना तर दिलंच नाही. उलट यांना सांगितलं की तुम्ही पावणे 2 लाख रुपये द्या, तरच आम्ही तुम्हाला हे बाळ देऊ, कारण तुमच्या पैशामुळेच आम्ही बाळ अडवून ठेवलं, असं डॉक्टरने त्यांना उत्तर दिलं. सनसनीखेरी जी गोष्ट अशी होती की हे 2 व्यक्ती अंध आहे आणि अंध असल्यामुळे आता जातील कुठं, करतील काय, मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यांना घरी पाठवलं जातं. हे पती पत्नी घरी येतात. घरी आल्याच्या नंतर मग हे पोलीस स्टेशनला जातात. हे पोलीस स्टेशनचं नाव आहे कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशन. ज्यावेळेस हे अंध पती पत्नी कल्याण खडकपाडा पोलीस स्टेशनला जातात आणि सर्व हकीकत सांगतात, त्यावेळेस मग या गोष्टीचा पूर्ण उलगडा होतो. उलगडा झाल्याच्या नंतर
त्या पोलिसावर ज्यावेळेस FIR दाखल होते, FIR दाखल झाल्याच्या नंतर पोलिसाची या डॉक्टरची चौकशी होते आणि डॉक्टरची चौकशी झाल्याच्या नंतर मग पोलीसवाले डॉक्टरकडे येतात, हॉस्पिटलला येतात. हॉस्पिटलला आल्याच्या नंतर डॉक्टरांना वाटतं की आता ही भीती आपल्यावर 100% येणार. त्यामुळे डॉक्टर जे बाळ आहे ते 8 दिवसांनी या पती पत्नीच्या घरी नेऊन देते. मग मला सांगा, ज्यावेळेस ते अंध पती पत्नी यांनी डॉक्टरकडे पोलिसाकडे तक्रार दाखल केली डॉक्टरविषयी, त्यावेळेस जर हे बाळ 8 दिवसामध्ये त्यांच्या घरी आलं असेल तर खरंच त्यांचं बाळ हे असेल का? मोठा प्रश्नच आहे का नाही. दुसरी गोष्ट, बाळ आणून तर दिलं जातं, परंतु 8 दिवसात त्या बाळाचे हाल काय झाले असतील हे डॉक्टरना मुळच्याची थोडी काळजी वाटली नसेल का? कारण ज्यावेळेस बाळ जन्माला येतं त्यावेळेस त्याच्या आईजवळ दिलं जातं आणि आईचं आणि बाळाचं जे मन एक जुटलेलं असतं ते दुधाद्वारे, त्या आईच्या हाताद्वारे, एक आईच्या वासाद्वारे त्या बाळाला आई समजत असते. आणि 8 दिवसामध्ये जर ते बाळ त्या आईपासून दूर असलेलं असेल तर खरंच सांगा ही भीती किती मोठी म्हणावी. मग या डॉक्टरांना, खरंच अशा डॉक्टरांना काय सजा केली पाहिजे किंवा या अशा डॉक्टरचे हॉस्पिटल खरंच चालले पाहिजेत का? तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला जरूर सांगा. हे आजची घटना होती आणि ही घटना इथे स्टॉप झाली. तुम्ही नवीन असेल तर आपल्या चॅनलला अशाच नवीन नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरची एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. धन्यवाद. तुम्ही आपल्या व्हिडिओला जवळपास 310 पर्यंत सबस्क्राईब झाले, 312 पर्यंत. हे सबस्क्राईब होणं माझी मनपूर्वक खूप खूप यांना मनपूर्वक माझा अभिनंदन. आणि जे काही नवीन सबस्क्राईब होतील त्यांच्यासाठी तर मी खूपच नतमस्तक होतो, कारण तुम्ही जे मला प्रोत्साहन देता यासाठी मी खूपच आभारी आहे. तर भेटूया नंतरच्या एपिसोडमध्ये एक नवीन कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, दक्षता घ्या. धन्यवाद.